मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून 3 दिवस मेगा ब्लॉक असणार आहे। 11 ते 13 जुलै दरम्यान 4 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे। कोलाड इथल्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। आपण बघतोय मुंबई गोवा हायवे बंद राहणार आहे आणि त्यामुळे 3 दिवस या मार्गावरची वाहतूक बंद राहणार आहे। 4 तास उद्यापासून 13 जुलैपर्यंत वाहतूक बंद असेल आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरच्या कोलाड इथल्या पुलावरती आणि हा पूल जो आहे तो गेली अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे आणि त्यामुळे तो प्रवासासाठी धोकादायक बनलेला आहे। आता या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची जवळपास तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि या पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते उद्या 11 जुलै ते 13 जुलै या कालावधीत केलं जाणार आहे आणि त्या कामासाठी सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या कालावधीमध्ये हा मार्ग जो आहे मुंबई गोवा महामार्ग तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि या कामासाठी हे गर्डर जे आले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। याशिवाय ज्या यंत्रणा लागतात, क्रेन्स असतील किंवा इतर साधनं लागतात, ती सर्व साधनं या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी होऊ नये किंवा प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस विभागाने, वाहतूक पोलीस विभागानं खास तयारी केलेली आहे आणि ही वाहतूक जी आहे ती वाकण मार्गे माणगाव, पाली मार्गे माणगावच्या दिशेने वळवण्यात आलेली आहे आणि या कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।